हॅलो एव्हरीवन, सोनाली क्रिएशनमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहे स्लीवचं जे कटिंग असतं तर त्याचं चार्ट आपण बघतोय। ठीक आहे, हा मला ॲक्च्युली कमेंट केलेला होता एका ताईने की मला चार्ट दाखवा म्हणून स्लीवचा, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हालाही नवनवीन काही गोष्टी असतील, काही शिकायचे असतील आणि ते तुम्हाला नसेल माहिती तर प्लीज कमेंट करा, आपण त्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवूया। ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, स्लीव कटिंग चार्ट बघताना आधी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला बेस आहे आणि तो तुम्हाला एकदा बाय हार्ट झाला, तुम्हाला जर तो लक्षात राहिला तर मग तुम्हाला हे खूप सोपं जाईल। कोणताही जेव्हा बाही आपण कट करतो, किती पण बस्ट राऊंड असू द्या, मग तुम्हाला हा फॉर्म्युला जर येत असेल तर मग तुम्हाला कटिंग करायला काहीच अवघड जाणार नाही। तर आपण फॉर्म्युला आधी बघूया। तर बस्ट राऊंड आपला कितीही असू शकतो। फॉर एक्झाम्पल आपण 36 घेतोय, ठीक आहे। 36 जर बस्ट राऊंड असेल तर त्याला डिवायडेड बाय 4 करायचं, बरोबर। त्याच्यानंतरला किती 36 डिवायडेड बाय 4 असं केलं इज इक्वल टू 9 येतं, ठीक आहे। तर डिवाइड केल्यानंतर किती येतं 9 येतं। मग त्यामध्ये काय करायचं -0.5, ठीक आहे। 9 इंचेसमध्ये 0.5 मायनस करायचा इज इक्वल टू किती येतं 8.5 इंचेस, ठीक आहे। इथे मी लिहिलेलं आहे बघा, बस्ट राऊंड डिवायडेड बाय 4 इज -0.5 इज इक्वल टू स्लीवची आपल्याला काय मिळेल, विड्थ मिळेल, ठीक आहे। हा कोणता झाला 36 बस्ट राऊंडचा झाला। त्याचप्रमाणे आपण इथे वेगवेगळ्या बस्ट राऊंड जे दिलेले आहेत 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, ठीक आहे। याबरोबर आपल्याला स्लीवची विड्थ किती हवी आहे, म्हणजे किती निघते आपली स्लीवची विड्थ या कॅल्क्युलेशनने। मग त्याचबरोबर आपल्याला स्लीवला शेप किती वर द्यायचा आहे, ठीक आहे। कॅप जी हाईट असते ती किती वरती द्यायचं हे आपण बघणार आहोत, ठीक आहे। आता जर आपण 28 साईजचं जर स्लीवचं विड्थ बघायला गेलो तर आपल्याला काय करायचं, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे। फॉर्म्युलामध्ये काय बस्ट राऊंड डिवायडेड बाय 4 मायनस 0.5। आता काय करायचं 28 डिवायडेड बाय 4 किती येतं मग तर आपलं येईल 7, ठीक आहे। 7 मध्ये 0.5 मायनस केला तर 6.5 हा येईल, ठीक आहे। सगळ्या याच्यामध्ये बस्ट राऊंड फक्त ॲड करायचा, वेगवेगळं बस्ट राऊंड आहे, बरोबर। इथं किती घ्यायचं मग 28 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू जेवढं येईल तेवढं आणि मग मायनस 0.5 करायचं, ठीक आहे। या पद्धतीने जर या फॉर्म्युला घेतला तुम्ही तर या सगळ्या बाजू आपल्याला विड्थ निघून जातील, ठीक आहे। त्याबरोबर ती 28 जर बस्ट राऊंड असेल तर स्लीवचा जो शेप असेल तो 2.3 इंचेसवरती घ्यायचा, ठीक आहे। 30 आहे 30 बस्ट राऊंड जर असेल प्लस स्लीवची विड्थ किती येते 7 येते। त्यानंतरला स्लीवचा शेप आपण कितीवर द्यायचा तो 2.5 वर द्यायचा। त्यानंतरला 32 जर असेल बस्ट राऊंड तर काय आपल्याला स्लीवची विड्थ किती येईल 7.5 इंचेसवर येईल। स्लीवचा शेप कितीवर येईल 2.6 इंचेसवर येईल, ठीक आहे। आणि 34 जर असेल बस्ट राऊंड तर त्याचं स्लीवची विड्थ किती येईल 8 येईल। त्यानंतरला स्लीवचा शेप कितीवर द्यायचा आपल्याला 2.8 वर द्यायचा, ठीक आहे। आणि 36 जर असेल तर आपल्याला स्लीवची विड्थ किती घ्यायची 8.5। त्यानंतरला आपल्याला शेप कितीवर द्यायचा 3 इंचेसवरती द्यायचा, ओके। 38 जर बस्ट राऊंड असेल तर 9 इंचेसवरती आपलं विड्थ येईल आणि स्लीवचा जो शेप असेल तो 3.1 वरती द्यायचा आहे, ठीक आहे। 40 जर बस्ट राऊंड असेल तर त्याचा विड्थ किती घ्यायचा आहे 9.5 आणि स्लीवची जे शेप आहे तर 3.3 वरती घ्यायचा। 32 जर असेल बस्ट राऊंड तर त्याचा स्लीवची विड्थ किती येईल 10 इंचेस येईल, स्लीवचा शेप किती येईल 3.5, ठीक। हा 3.5 इंचेसवरती आपल्याला स्लीवचा शेप द्यायचा। 34 जर असेल 44 जर आले तर मग किती घ्यायचं विड्थ किती घ्यायची 10.5 आणि स्लीवचा शेप कितीवर घ्यायचा 3.8। आता मी तुम्हाला या प्रकारे आपण स्लीवचे जे साईज आणि विड्थ आहे ते आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, हा तुम्ही बाय हार्ट करून घ्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ।